हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं अयोध्येशी असलेले ऋणानुबंध आणि नातं सांगण्याची नव्याने काही गरज नाही। आज बाळासाहेब आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी, त्यांच्या आठवणींना एक नवीन उमेद देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा पेहराव परिधान करून एक गृहस्थ थेट नंदुरबारहून अयोध्येत आलेत। त्यांच्याशीच बातचीत करूयात। काय नाव आहे तुमचं, कुठून आलात आणि मुख्य म्हणजे हा असा पेहराव कशा? मी नंदुरबारहून आलो आहे आणि बाळासाहेबांचा मी चाहता आहे। माझी जन्मतारीख 19 जून आहे, जी शिवसेनेची आहे। आणि लहानपणी एक साधू माझ्या वडिलांना भेटले की तुम्हाला लड़का बाळासाहेब ठाकरे के नाम से जाना जाएगा। माझ्या वडिलांना राग आला, परंतु त्यांचं ते भविष्य ते खरं ठरलं आहे। आणि मी या ठिकाणी अयोध्येला यासाठी आलो आहे की अयोध्येचं राम मंदिर बांधलं गेलं। अयोध्येचा इतिहास बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशिवाय लिहिला जाऊ शकत नाही। नरेंद्र मोदी असतील, कोणीही असतील, यांचं नाव नंतर घेतलं जाईल। अयोध्येचा इतिहास बाळासाहेब ठाकरेंचं नाव सर्वोच्च स्थानावर आहे आणि ते नाही आहेत। उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं गेलं नाही, पण ठाकरेंचा इतिहास लोकांना कळावा, नवीन पिढीला हे माहीत नाही आहे, म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। अगदी बाळासाहेबांना सगळ्यांना परिचय व्हावा, बाळासाहेबांची भूमिका काय होती हे लोकांना कळावं, म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। जेव्हा तुम्ही हा सगळा वेश परिधान करता तेव्हा काय भावना मनामध्ये येत असते? काय हिंदुत्वाची भावना तुमच्या मनामध्ये येताना दिसते का? काय एकंदरीत अयोध्येत आल्यावर तुमची भावना आहे? अयोध्या अतिशय हिंदूमय झालेलं आहे। या ठिकाणी माझे फोटो शिंदे साहेबांनी झळकवलेले आहेत, म्हणजे बाळासाहेबांचे, आणि बरं वाटलं। ती बुद्धिमत्ता उद्धव ठाकरेकडे नाही आहे। उद्धव ठाकरेने शिवसेना घालवली आणि न्यायालयाने देखील शिंदेंच्या बाजूने न्याय दिलेला आहे। आता ते सर्वोच्च न्यायालयाकडे गेलेले आहेत। बापाकडून तुम्हाला एखादी विरासत मिळते, ती सांभाळता जर आली नाही तर जाते। याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिंदेंकडे गेलेली शिवसेना। मी एकदा बोललो होतो, म्हणजे बाळासाहेब बोलले होते की अगर मेरी शिवसेना अगर काँग्रेस बन गई तो ती मैं दुकान बंद कर डालूंगा, आणि ती दुकान उद्धवने बंद केलेली आहे। तुम्ही आलात नंदुरबारहून थेट या ठिकाणी, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही आलात मात्र उद्धव ठाकरे येणार नाही आहेत 22 तारखेला। ते नाशिकच्या काळाराम मंदिरात जात आहेत। यायला हवं होतं, त्यांना आमंत्रण दिलं गेलं आहे, पण ते येत नाही आहेत। ॲक्च्युली उद्धव ठाकरे हे शरद पवार, संजय राऊत यांच्या डोक्याने चालणारे ते व्यक्तिमत्व आहे। खरं तर इथं आले असते तर त्यांचा सन्मान वाढला असता। या ठिकाणी बघतोय की मी अयोध्यामध्ये 2 दिवसांहून आलेलो आहे, तर लोक म्हणतात की उत्तर प्रदेश के लोग बोलते हैं कि हम राज ठाकरे को एक बार मानते हैं, भले वो हमको गाली देते हैं, लेकिन वो हिंदुत्व का विचार वो रखते हैं। लेकिन उद्धव ठाकरे जो है उन्होंने हिंदुत्व का विचार छोड़ दिया है। तो ये बाला साहब ठाकरे का ये सुपुत्र कैसे हो सकता है कि जिसने हिंदुत्व का विचार छोड़ दिया? हे ऐकून मला वाटलं की यार, म्हणजे मला धक्का बसला की उद्धव ठाकरेंचं उत्तर प्रदेशमध्ये पण सुद्धा त्यांची इमेज संपलेली आहे। त्यांनी त्याच्यात आत्मचिंतन करावं आणि आपल्या वडिलांच्या विचारांवर चालावं। आणि बाळासाहेब मुसलमानच्या विरोधात नव्हते, पण ते हिंदुत्व विचार तो घेऊन चालला पाहिजे। लागून चालून जे करतायत ते चुकीचं आहे असं मला वाटतं। आज जर बाळासाहेब असते, काय त्यांच्या भावना असत्या? असं काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं असं वाटतंय का? नरेंद्र मोदी माझ्या घरी आले असते आणि त्यांनी पाया पडले असते। कारण की नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातमध्ये ज्यावेळेस दंगा झाला आणि त्यानंतर अडवाणी माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना की नरेंद्र मोदी का क्या करना? तर मी सांगितलं, म्हणजे बाळासाहेब बोलले त्यावेळेस की अगर मोदी गया तो गुजरात गया। तर म्हणजे बाळासाहेबांनी त्यांची शिफारस केली, तेव्हा ते मुख्यमंत्री झाले आणि आज पंतप्रधान झाले, ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झालेले। म्हणून जर आज बाळासाहेब जिवंत राहिले असते तर मोदी मातोश्रीवर आले असते। आपण बघू शकतो की अयोध्येत थेट बाळासाहेब ठाकरेच आल्याचं भास जो आहे तो आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे, की जेणेकरून त्यांच्या बाळासाहेबांच्या ज्या आठवणी होत्या, ज्या स्मृती होत्या, त्या जागवण्यासाठी आणि नवी पिढीला एक संदेश हिंदुत्वाचा देण्यासाठी थेट नंदुरबारहून आलेले हे बाळासाहेब ठाकरे अयोध्येत अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।